हे सगळे दगड बिगड उचलून घेतलेत आता नीटनेटकं केलंय आता पाण्या पावसाचं ना नीट होईल सगळं. ते पोरग कुठं जातं काय करतंय काय विचारपूस केली का नाही तू? आता काय करावं बाई त्याने काल बी माझ्याकडून पैसे नेलेत. तू काय पैसे देत असते त्याला? आता मग त्याला नोकरी लागत येतं मग देऊ ना काय करू उद्या तो कामाला लागला कुठं नोकरीला तर आपल्याला जरा बरं राहील. अरे बरं राहील पण ते पैशाचं करतो काय काय नाही ते विचारलं तू कधी त्याला? सांगितलं त्यांनी आता विचार मी काय बळच दिले का कोणी मागाले बळच देईन का मी? लय पैशाचं लाड नाही करत तुला आता सांगत पोरांचं. अहो तो काय लहान आहे का आता दूध खुळा आहे का? अरे लहान नाही म्हणूनच सांगतो तुला हे पोरं सध्या मित्र संगत लय बेकार राहिली आता सगळे मावान घुटकेन दारून सगळं असं पितात म्हणून म्हणलं तू पैसे देत ना जातो पोरांना. नाही दिले जास्त नाही दिले 5,000 त्याची आपण चौकशी करायला पाहिजे ना मग 5,000 दिले. कुठे गेलेला आहे तो आता? आता काय तो म्हंटल मी जरा मित्राकडे चाललोय ते काय क्लास म्हणजे तो मिळून 2 जण मिळून क्लासला जाणार आहे. कसला क्लास आहे आता? आता त्याच्या काय पुढचं शिक्षण म्हातारा होस तर शिक्षण चालतच माणसाचं. आता आपण नाही शिकलेलो मग त्याला काय आता तो मोठा झाला त्याने पायावर उभं राहायला पाहिजे की नाही सांग बरं आपण किती दिवस करणार आहे? लागन आता त्याचं लग्नाचं बी बघावं लागन आपल्याला. लग्नाचं तर ते करावंच लागेल ना मग त्यासाठी आपल्याला त्याचे एवढे लाड जर आपण आता केले ते बिघडलं लग्न होईल का त्याचं सांग बरं? आता ते लक्ष्मी घरात आणली ना तर मग आपल्या पोरीचं लग्न करता येईल. त्याला बोलून घ्यावं लागेल ते कुठे पाहावं लागेल काय उद्या पाहुणे बिवणे काय कुणी आलं काय करतो विचारलं तर काय सांगायचं आपण सांग बरं? आता शिक्षण झालंय त्याचं लागण आता इंटरव्ह्यू देतोय तो सारखा इकडे तिकडे आज नाही सांज सकाळ त्याला नोकरी लागणारच आहे. तो माझ्यापेक्षा आहे ना तुझ्या बरोबर जास्त बोलतो म्हणून तुला विचारतो. मग तो त्याच्याकडे मला काही सांगत नाही. किती सर्टिफिकेट आहेत बघितले त्याच्याकडे? सगळं आहे ते सगळं मी कुठं नाही म्हणलं सर्टिफिकेट नाही. हुशार आहे तो सगळ्या परीक्षात एकदम चांगल्या मार्काने पास झालेला आहे. त्याला कुठं बी चांगली नोकरी त्याला आता बी 50,000 नोकरी भेटती पण तो म्हणतो नाही मला चांगल्या अजून चांगल्या पगारवाली भेटायची. अरे पण तात्पुरती गोय नाही हे करायला पाहिजे ना मग ती मिळाली ती सोडून देता येते ना. पण त्याला वाटतं का जर आता ही नोकरी धरली आणि मग दुसरीकडे गेलं ते म्हणते तुला तिथं किती होता कमी होता ना मग त्यापेक्षा अजून 10,000 फक्त वाढीत होत. पण तो म्हणतो डायरेक्ट मोठ्या नोकरी लागलो ना तर मला चांगला पगार कसं भेटेल. असतं लई मोठ्या अपेक्षा आहे ना करायच्या असल्या ना स्टेप बाय स्टेपच जावं लागतं त्याला. आता कसं सगळ्यांचे विचार सारखे नसते. आता आपले हाय असे विचार किंवा तुम्ही सांगता तर मला ते समजन बी पटन बी पण त्याला पटन असं नाही ना. प्रत्येकाचे विचार वेगळे असते. तर बोलून घ्यायला पाहिजे आपण रात्री एकत्र बसलं पाहिजे. किंवा आला का मी नसतोच मी यायच्या आत लगेच तुम्हाला घरात किती बाहेर बारे सांगितलं नाही तुम्हाला किती बारे सांगितलं मी झोपत तरी त्याचा यायचा पत्ता नसतो घरात. हा मग आता त्याचे क्लास चालू आहे त्याचा अभ्यास चालू तू आहे. जागे असती ते आता काय ते आल्यानंतर- लहान बाळ आहे का आपण त्याला जवळ घ्यायचं मांडीवर घ्यायचं थापून झोपी लावायचं? आता तसं नसतं आई आपलं कर्तव्य काय मग आहे? जेवढं बोलायचं तेवढं बोलते मी. आता तुम्ही बोलत नाही ते तुमचा प्रॉब्लेम आहे माझा किंवा त्याचा नाही. तुम्ही मी नाही बाप आहे. बोलत नाही तो माझ्या समोरच थांबत नाही त्याला बोलायला जावं तर ते म्हणतो आलो पप्पा. तुम्ही खवळून बोलता जरा लेकराला प्रेमाने बोलावं लागतं. लेकरू किती मोठं झालं ना आई बापाला ते लेकरूच असतं त्याला ना प्रेमाने अंजरावा बोलावा विचारावा. ते सगळं खरं आहे पण थोडस कुणाचं तरी एकाचा धाक पाहिजे की नाही सांग बरं? धाक लावा ना तुम्ही धाक कोणी मग तुम्हाला नाही मी काय त्याला म्हणलंय का? रागवतो का काय? फक्त खवळून विषय- बोला आता बोलायची तुमची पद्धत जरा वेगळी अरे थोडस मग आता- प्रेमाने बोला. तिचं वय किती झालं ते आता आपल्याला त्याला पुढचं पाहायला नको का म्हणून मी आपलं त्याला रागवतो बाबा चला रागवल्यामुळं करीन तरी पण काहीतरी. माझं तरी वैयक्तिक मत आहे का तुम्ही ना त्याला काही बी असू दे जरा प्रेमाने विचारा प्रेमाने सांगा. तुझ्या समोरच बघा हा. तुझ्या समोर आहे ना मी लागन तेवढं ते प्रेमाने आता करतो. येईलच. आता ते म्हणला होता चहाच्या टायमापर्यंत येतो येईन अजून मग आला बोला ते त्याच्या किती वाजले संग बघ ना. येईन. आता 5-10 मिनिटं उशीर लागतो. चला मग तुम्हाला चहा चल, करते तर येईनच तो. चला. हॅलो. अरे भाऊ 2 लाख रुपये गेले तुझ्यामुळे माझे. सावकाराकडून 50,000 घेतले व्याजाने त्याचं व्याज चालू आहे. 2 मित्राकडून 1-1 लाख रुपये घेतलेत म्हणजे 2.5 लाख रुपये कर्ज झालंय माझ्यावर. तुला दर आकड्याला 5-5 हजार रुपये देतोय. हा कधी आज नक्की का? हे बघ बर का मला खरंच तुला माहित असलं ना तर खरंच सांग नाहीतर आहे ना हे बघ खोट्या आशा काय दाखवू नको मला तू. किती? 50,000 आणि 50चे किती होते? 1.5 लाख का? बघ बर का तुझ्या भरोश्यावर लव राहिलोय कारण इतक्या दिवस आहे ना लय वाटोळ झालंय माझं. शेवटचा चान्स बर घेऊ
रुपये नाही माझ्याकडं सध्या खिशात रुपये नाही भाऊ. बरं, एवढ्याच भरोसा ठेवतो तुझ्यावर. तू म्हणतोय ना 50,000 1.5 लाख होणार आहे. मी करतो ना काहीतरी, पैशाचा जुगाड करतो, तू टेन्शन न घेऊ. पण तू म्हणजे केलाय ना तसा अभ्यास केलाय ना? बर ठीक आहे. हा 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 3 वाजता ना? बर बर ओके. मला व्हॉट्सअपला टाक ना ते. हा हा ठेवू का मग? हो 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 यस. आज आहे ना 50,000 1.5 लाखच करतो. जेवढे पैसे गेले ना आतापर्यंत 2 मिनिटात वसूल करतो. मला वाटतंय बरं का त्याच्या बोलण्यावरून आज 100% आकडा लागणार आहे. याचं काय यायला सगळे आकडे फेल गेले आतापर्यंत माझे. आता जुगाड 50,000चं कसं करायचं? हा पैशाचं काहीतरी जुगाड करतोच. चला. हा काय बोलत होता? हा मी ह्याचं सगळं ऐकलं. म्हणजे ह्याची ही शाळा चालली आहे का? घरातून मम्मीकडून पैसे घेतो, ती मम्मी बिचारी कुठून कुठून आणून देते, आणि हा इथं आकडे लावत बसलाय का? ह्याला घरातलं काहीच कळत नाही, आणि ह्याच्यावर एवढं कर्ज आहे. ह्याला लाज नाही वाटत? नाही, ह्याच्याच मी मस्तीच काढते सगळी. कुठं आकडे लावतो ना बघते मी, पण मम्मीलाच जाऊन सांगते सगळं. आणि इकडं हे नळी उचलायची का? हा उचले दे, राहून दे तुझे कपडे. काय काम राहिलेत का? मी करतो. नाही करते मी. काय झालं बोल ना. तू इंटरव्ह्यू गेलता काय झालं? हागलंय काम करते तू. हा मग आता आपल्या घरचं करावं लागतं. जमत नाही का तू? दमते बाबा मस. काय नाही, आपलं थोडं काम होत. काय काय झालं? मला आहे ना काय अडचण आहे का तुला? आज कोण तोंड करतो? ते 50,000ची गरज होती. 50,000ची काय लागत आहे? ते थोडस 50,000ची गरज आहे मला. हा हा म्हणजे अशी एक माझ्याकडे आयडिया आहे हा बर का. हा म्हणजे एवढी भारी आयडिया ना 50,000ची आहेत का? आयडिया सांग. संध्याकाळी ना 6 वाजता त्याचे 2 लाख रुपये होणार आहेत. 5 लाख होतील का रे? 5 लाख? हा 5 लाख सुद्धा होऊ शकते. कसं काय एवढं लवकर? हाय ते माझ्याकडे ना एक डोकं आहे, म्हणजे प्लॅन आहे माझ्याकडे. हा आणि ते मला मित्रांनी सांगितलेलं हा. आहे. तुला आहे ना मी 50,000 रुपयाचे तुला मी 1 लाख रुपये देतो संध्याकाळी. काय येडावाकडा मला फक्त मार्ग आहे का? नाही काहीच नाही. मला तर येडावाकडा मार्गच वाटतोय बाबा. 50,000 रुपये दे मला. तू आहेत का तुझ्याकडे पैसे? पण तुझं काय तुला चांगलं? 1 लाख रुपये देतो ना संध्याकाळी. अरे मला पैशाचं काय नाही. तू कायसाठी पैसे घेतोय? म्हणजे ते मार्ग चांगला आहे का? अगं ते आहे थोडस अभ्यास आहे, परीक्षा आहे. परीक्षासाठी हा. होय? तुझ्या अभ्यासासाठी? 50,000 भरायचे हा. आणि त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं का हा हा मला सरकार डायरेक्ट आहे ना 2 लाख देणार आहे. हा. म्हणजे ते नसतं का कोण बनेगा करोडपती नाही का? हा. कोण बनेगा करोडपती हा, तसा हा. खेळ आहे गव्हर्नमेंटचा. अरे मग अण्णा जिंकला मग गेले मा- पैसे. मला आहे ना म्हणजे जे प्रश्न काढतो का, हा हा जो प्रश्न काढतो वरून त्यांनी मला आहे ना उत्तर सांगून ठेवलेलं आहे. असं आहे का? म्हणजे कसं 50,000 रुपये भरायचे, हा त्या प्रश्नाचं उत्तर मला तो सांगणार. ज्यांनी प्रश्न काढले तो त्याला मी 50 देणार. 50 ला 50 गेले अख्खे 1 लाख रुपये आपल्याला राहतात आणि ते 1 लाख डायरेक्ट तुला देतो. पण सुहास काय? मला असं वाटत तू ते इंटरव्ह्यू वगैरे देतो ना तेच देऊन तू काहीतरी चांगली नाही, नोकरी नाही. बघावा. नोकरी तर बघूच राहिलो इतकाले मी. पैसे नको आपल्याला. पण ह्यो लय मोठा खेळ आहे, ह्यो गव्हर्नमेंटचा खेळ आहे. ते बघत नाही तू टीव्हीत. पैसे तू माय बुडणार नाही ना. नाही तुला 1 लाख रुपये देतो संध्याकाळी. दे बरं. पैसे आहेत का? दे ना, आण ना. माझ्याकडे पैसे नाहीये. हे गळ्यातलं माझं. हा थांब ना तू गप ना जरा. गळ्यातलं दे आपलं. सगळं लागलं तो नको तिकडं धर. अगं याचे 30,000 रुपये येते. 30 येते. हा ए गप. अगं काय करू तू? तुला देतो मी, तुला 20,000 रुपये देतो. तू सोड. येडी का तू? तू सोड. तू सोड नाही कान ठेवतो अजून तुझ्या सरक बाजूला. तू काय असं काय करू राहील तू? काय झालं? ऐक आणि कानातले बी याचे बी 10-5 येते काहीतरी. अगं मम्मी फिरकी पडून सोन्याची. तू शांत राहा जरा. त्याचं नोकरीसाठी. अगं त्याला नोकरी लागली. आपल्या तो नोकरी नाही करते. मग तो नोकरीसाठी पैसे नाही घालत. नोकरीसाठी नाहीये. तू का बस. मी तुझं सगळं ऐकलंय. धर. हा काय काय चाललंय तुझं? काय तिचं नको ऐकू. ऐका आता किती लागते ना. मम्मी तुला माझं ऐकावंच लागल. तुला कळत कसं नाहीये? तू थांब ना त्याला. अगं ऐकून तरी घे ना काय बोलती ती. अगं मम्मी तुझा मुलगा वाया चाललाय.
लक्ष दे तू. वाया चाललाय. वाया त्याच्या हातात सगळं असं काढून देऊ नकोस तू. एक दिवशी तुला भिकेल लागायची हे पडाल, समजलं ना? मी आधीच भिकारी, अजून काय भिकायला लागलं? अगं पण काय झालं तुला? मी तुला लाज वाटायला पाहिजे. आई येते. हा, खोटं बोलतोस तिला? काय केलं मी? कोणतं फॉर्म रे? आणि कसलं काय? कोणतं गव्हर्नमेंट? हा, काय हे सगळं तुझं चालवलंय? अगं ते पेपर आहे, परीक्षा आहे. अशी कान खाली देईन ना तुझ्या खोटं बोललास तर. ए तू काय जास्त बोललो का तुला सांगतो मी? जास्त बोलू तुझ्या नका. काना मग वाजीन. हा, काय वाजवशील? तुला वाटत नाही का आपलं चांगलं झालेलं बघायचं? तू तिच्याकडे नको हा? लक्ष देऊ. तुला मी पैसे देईन म्हणून तुला तुला काय घ्यायचंय मला सांग. ऐक ना, अगं मम्मी, तिच्याकडे नको लक्ष देऊ. तुला नोकरी लागणार आहे लय पैशाची. तुला अजून पैसे. नोकरीसाठी नाहीये. हा, मग तुला पैसे देते अजून 20,000 50,000 पाहिजे ना तुला. हा. त्या बाईकडून घेऊन देते, याजाने घेऊन देते मी. अगं मम्मी, कुणाकडून पैसे घेऊन देऊ नको. तो आकडे लावतोय, समजताय का तुला? ए तू का बस, आकडे बिकडे काय नसतं ते. असं ना काहीतरी खेळ आहे त्याचा, ते करोडपती बनणार आहे. हा. अगं मम्मी, आकडे म्हणजे गैरकानूनी काम आहेत ते, आणि तो ते करतोय. कोण म्हणलं तुला? आणि तू आहे ना नालेक, जरा सुधार. अडकशील, ह्यात फसशील, समजलं ना? तुला कोण म्हणलं? कोण म्हटलं? मी तुझा सगळं फोनवरचं बोलणं ऐकलंय. नाही नाही तसं काय नाही मम्मी. तसं काय नाही ना. अजिबात नाही. मम्मीचं मंगळसूत्र दे माझ्या. शांत बस. तू दे. मी संध्याकाळी 7 वाजता आहे ना 2 लाख रुपये देतो तुम्हाला आणून. हा, हा. अगं मम्मी, तू ह्याच्या नादाला नको लागू. तुला समजत कसं नाहीये? अगं तो पोरगा आहे, त्याला कळत सगळं. हा. अगं पोरगा म्हणूनच तो तुला चुना लावतोय. तू शांत बस रे. तुला काय कळत रे? हा, तुला काय नाही हा? कळत. तू शाळा शिक आपली. 11वीला गेली आणि तू काय माझ्यापेक्षा हुशार झाली का? हा, तू एवढं हुशार आहे ना, मग नीट राहा ना, जॉब वगैरे कर ना. मम्मी अजून पैसे लागतील. त्या बाईकडून आणून देते याचे याचे. किती येतील? याचे 30 येते आणि कानातल्याचे 5,000 येते आणि बरं अजून मला 20,000 रुपये दे. 20,000. मला कोणाकडून नको आणती? देऊ, जरा ऐक माझं. कोण देईन कोण देईन? ती मंगलाताई नाही का, तिच्याकडून आणते मी. बरं आण. उसने माग उसने नाही दिले तो व्याजाने व्याजाने आणते. हा. व्याजाने घे. हा. तर संध्याकाळी लगेच आहे ना हा. 20 चे 25 देऊ. एक महिना असतो याचा. एक महिना नाही 2 तासात 25 देतो. लगेच ना? हा जा ते घेऊन. घेईन. पहिले बी घेतले 30,000. हा, हा. अगं मम्मी, जाऊ नको, घरी चल तू. आज आणलंय तर मला नाही जायचंय. कळत. तू खेळ सुरू होईल. नाही नाही, काय नाही, चल जा बघ, खेळ सुरू होईल. मम्मी जा. जायचं नाही. हा? जा ना आण ना. जाऊन दे जाऊन थांब. मी जाते लगेच आणते. तू अगं इथंच थांब. मम्मी, ऐक ना. हिला जाय घेऊन हिला. जाय तू जाय घरात जाय. तू ना काही चुकीचं वागलास ना, बघ मग तुला सोडणार नाही मी. जाय ग तू. लय डोकं नको. फोन उचले ना. हॅलो, अगं तू पैसे का आणून देती? अगं तुला 10 दिवस झाले पैसे देऊन, याज नाही पैसे नाही, अशा कशा बाया आहेत ग तुम्ही? तुम्हाला काही द्यावा का नाही द्यावा? हा, घ्यायच्या टायमाला तर लय भिकाऱ्यावानी येतात आणि द्यायला तुम्हाला लय हे होतं. मग गोड बोलून पैसे घेतात. व्याज दे ना तर आणून तेवढं. अगं माझा नवरा बडबड करून एक तर त्याला ना माहिती दिलेले पैसे आहेत ते. हा, तेवढं व्याज दे आणून, मग बाकीचे पैसे दे. बरं लवकर. मंगलताई, हा, करते मी तुला फोन. काय हो, बोला ना. अहो, काम होतं थोडं. काय हो, माझी एक गरज करा ना. बोला ना. अहो, थोडे पैसे पाहिजे होते उसने. तुम्हाला पैशाची काय गरज पडली आता? अहो, पाहिजे होते, थोडे कमी पडलेत. थोडे केलेत मी जमा, पण अजून थोडे पाहिजेत. पण कशासाठी? अहो, माझ्या लेकाला ते नोकरीसाठी पाहिजे नाही. होय. हा, तुमचे परत देईन मी लगेच. आता माझं तर 10% व्याजाने पैसा तुम्हाला माहिती. उसने द्या ना. उसने नाही, तुम्हाला 4 दिवस म्हणा 8 दिवस व्याजाने भेटते. पण ते पण तुमचं काय बाई खरं नाहीये पैशाचं. एक तर नाही, तुमचं लगेच काम देते नाही मी. करीत. संध्याकाळी माझ्या नवऱ्याकडून घेऊन देते मी. तुम्ही ना काळजी करू, पण द्या ना मला गरज. अहो, पण तुम्ही देता ना कोणत्या बेसवर? अहो, मी ना तुमच्या इथं जनावर ना ढोर ना काही, तुमच्याकडून पैसे घ्यायचे कसे? आता तुम्ही माझं घर बिर वाळता माझं. आता ते आहे, पण आजकाल विश्वास ठेवणंच मुश्किल झालंय ना बाई. पण त्या माझं घर आता आहे त्या ना. बायाला मी पैसे दिले, तिला कवाची फोन करते, फोन सुद्धा उचले ना ते पैसे मागत यायला. माझं का स्वतःचं घर आहे, तुम्हाला माहिती आहे. तर मी तुमचे पैसे नाही बुडवणार. आणि व्याज थोडं कमी करा ना ताई. ह्या बाय, मी तुम्हाला आता गरज आहे त्यामुळे हा. तुम्हाला देते, पण व्याज माझं काही कमी होत नसतं. 4 ने द्या ना. 4 4 नाही 10 ने. तुम्हाला घ्यायचे तर घ्या, नाही तर घेऊ नका. 10 लय होतो. तुमच्या जबरदस्तीच नाही घ्यायला. घेऊच नका ना, तुम्ही कशाला घेता? बरं चालेल. 20 ना. 20,000 द्या मला. हा, 10 20,000 लागत आहेत का? 20,000 द्या. आणि किती दिवसात मागा देता? मी देईन तुम्हाला. आजच झालं काम ना, आजच संध्याकाळी देईन. असं कोणत्या कामाला आहे तुमचं पोरगा? आजच्या आजच तुम्ही अहो, पैसे मागं तेच देता? ना, त्याने नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिलाय. हम्म. तिथं त्याला एक असा गेम आहे त्यांच्या ऑफिसचा, असं गव्हर्नमेंटचा. ते असं काहीतरी फिरवलं ना, ते लागणार आहे त्याला. आता मी आता नाही कुठं कोणत्या ते नाही का? गव्हर्नमेंट भिंगणारा गेम ऐकला. ते नाही का कोण बनेगा करोडपती, हा. तसं आहे. आणि त्याला उत्तर माहिती आहे, कारण त्याने ते वरच्या साहेबांना सांगून ठेवलंय त्याने उत्तर. आता काय तुम्हाला तुमचं पोरावर विश्वास आहे का? हा, तुम्ही काय गाड्यातलं आणि बांगड्याला कुठे तुमच्या?
ते ठुले घरात काढून मी. होय का हा मग द्या. तेच गाण ठेवून द्यायचे ना त्याला पैसे. हा ठुईन ते अजून लागले ना पैसे ठुईन, पण आता तेवढे उसने द्या ना 20,000 रुपये. आता काय बाय अवघडच झालं तुमचं पैसे द्यायचं आणि अहो, तुमच्या तुम्हाला पोराला याजाने विश्वास द्यायचे, ठेवायचा. तुम्हाला काय करायचं बाकीचं. मला तर याजाने द्यायचे पण ते माग बी आले पाहिजे का नको. मग आता तुमच्या याच्या पहिलं बी घेतले, ते दिले, परत हा घेतले. दिले मग तुम्ही, पण आता हे पोराला द्यायचे म्हणतात. एक तर तुमच्या पोराने वळण निसता गावात हिंडवतोय वळू. तसं नका बोलू, तुम्ही तोंड सांभाळून बोला. मला द्या ना, मग पोराचं जाऊ द्या, माझंच चुकलं, मी पोराचं नाव घेतलं. मला द्या, मी देणार आहे तुमचे पैसे परत. तुम्ही लय म्हणतात तर तुम्हाला देते, हा, पण माझे- माझे वेळेवर पाहिजे. मला आणि तर तुम्ही जर पैसे नसले तर तुमच्या नवऱ्या देखत भांडायला येईन मी घरी. हा नाही, नवऱ्याला नका सांगू, मी पैसे घेतले, मी देईन. इथून माग माझ्या संग यावर आहे. एक तर माझ्या यावर माझ्या नवऱ्याला माहिती हा, नसतं. मग जर मला- पैसे दिले नाही तर मग त्याच्यापर्यंत यावर जाते. आता कसं बोलल्या, तुमचा आणि माझा यावर आहे, नवऱ्यांपर्यंत कशाला हा जायचं. मग ते वेळेवर पैसे आले तर मग मी व्यवहार नाही हा, मग मी करत. केले नाही का आले तेव्हा? तर त्यांना सांगावंच लागत ना मला. 20,000 हे आता पूर्ण 20 आहे, त्याचे मला हा. 10% द्यायचे. इसे मोजू नको ना. काय आता पहा, नको एवढी मोजू. गरज आहे तुम्हाला मोजायची. 20,000 आहेत पूर्ण. आताच्या एका बायाने ते व्याज आणून दिलंय. हा का, हा बरं बरं, चला मग निघते मी, तुम्हाला देते हेच. चला येऊ का, हा. जाते. काही बावळी बाय आहे गई, पोराच्या नादाने पैसे देऊ राहिले, गळ्यातलं दिलं नामकं केलं. अशा बी आया असतात का पोरांच्या वाटोळ्यावर देवा, काय खरं नाही रे बाबा. हे असे लेकरं नसलेले बरे. चल बाय आपलं घ्या उरकून, नाही तर आपण खातून मार. हे अमृता, हा आले. इकडे ये बरं. काय झालं. काय झालं, आलं पोरग आलं कुठे? नाही आलं होतं, मग पण पाच- गेलंय, परत काम आहे त्याला. नाही आलं होतं गेलंय. म्हणजे? काय चाललंय का? आला आणि लगेच परत गेला. त्याला तुला सांगितलं होतं मी, त्याला थांबून ठेवतो मी येऊस तर. त्याला लय अर्जंट काम होतं. कसलं अर्जंट काम होतं? त्याचं काय ते हाफिजचं काम होतं, गव्हर्नमेंटचं हे म्हणला. हा. आणि मग लगेच गेला तो पटकन. आणि पोरगे कुठे? पोरगे आहे ना. दीदी, हाका मार. ए दीदी, हाय हाय. त्याला थांबून ठेवायचं तुला सांगितलं होतं ना. हा, मला बोलायचं त्याला- होतं त्याच्या बरोबर. काय आणि ते गळ्यातलं कुठे? गळ्यातलं हा? मग ठुले काढून ठुले, कुठे? आणि कानातले? कानातले दादाला दिलेत मी, त्याला काम होतं. गळ्यातलं कुठे आहे तुझं? त्याला दिलेत मी, मग काढून तू आज ठेवले काय- का बोलती बाबाला? म्हणजे काढून दिलं मी त्याच्या हातात, त्याला लागत होते. काय खोटं बोलत तू? काय नाही. खोटं नाही, त्याला लागत होतं म्हणून दिलं. आता त्याच्यापेक्षा मोठं आहे का ते गळ्यातलं मला? कानातले? ते दोन्ही पण बाबा लागत काहीच होते. विचारू नका. जे पण काही सोनं नाणं होतं का ते सगळं छू झाले इथून. लेकाच्या हातात दिलंय काढून. काय झालं काय पण? काही झालंय का? काही घडलंय का? काय झालं? कुठं काय झालंय, त्याला गरज होती म्हणून दिलं मी. अरे तू गरज कस काय असे पैसे देते अहो, मला? त्याला नोकरीसाठी पाहिजे होतं, मग तिथं भरायचे टाइमवर नाही भरले, त्याची नोकरी गेली असती मग. अशी कोणती आणि तो आणला त्याच्यापेक्षा डबल मी आणणार आहे संध्याकाळी येताना. असं कोणतं 50 दिले का लगेच लाख भेटत असं काय? पैसे दे माझे. काय पैसे? आता हे का? अगं काय म्हणजे, आ. अगं बाई तुझ्या पोरगा काय कुठं नाही करताय माहिती का तुला? काय झालं काय? काय झालं? तुम्ही जा, मी आणून देत तुम्हाला पैसे मी. काय आणून देते म्हणजे? नाही बाई मला आताच्या आता लागत आहेत. अहो ताई, अरे तुझं काय डोकं बिकं फिरलं काय? यांच्याकडून पैसे घेतले काय तू परत? हा, 20,000 रुपये आणले तिने. 20,000 त्याला पैसे लागत होते, वा त्याला वा दिले. वा धन्यवाद. काय तुम्हाला काय डोकं आहे का हो? कशाला आले तुम्ही अगं, इथं? जुगार खेळत आहे. तुला काय करायचं निघ इथून. काय नाही घे, माय पैसे दे मला. हा, देते मी, तुला नाही, काय नाही, लागलं? आताच्या आता पाहिजे मला अहो, पैसे. देते, तुम्ही जा घरी. काय खेळतय? जुगार. जुगार. म्हणजे द्या, तुम्हाला काय लाज वाटायला पाहिजे लोकांच्या लेकराला, तुम्ही काही बोला तुम्हाला का? बघा तुमचे लेकर काय करते. तुम्हाला काय करायचं, निघा तुम्ही इथून. अहो, माझे पैसे द्या, काय करायचं अहो, म्हणजे? देईन ना ताई, जा ना. काय चाललंय? काय नाही किडा कुठं तुमचा? आहे ना आहे ना. काय कुठे झालं? गेला? कुठे कुठे गेलाय? गेला? काय झालं काय पण? नीट बोला 2 ना. लाख रुपये घेतले, 2 हप्ते बरं. झाले, जवळ तिसरा हप्ता ओलांडलाय आणि 2 लाख रुपये तापच नाही. मला म्हणलं आता देतो मग देतो. तात्याच दुखत आहे मला. बायपास झालं काय तुझं बायपास? काय? बायपास झालंय मला म्हणलं काय तात्याच. सगळी आणि तुमच्याकडे तळीची सुद्धा नारळ 2 लाख घेतले. आता तात्याच्या शब्द खातीर यार 2 लाख काय 10 लाख देईन मी. पण ही कोणची पद्धत आहे? अहो, पण काय मला झालंय? तुम्ही आता काय? विचारपूस अरे एक मिनिट करायची. ऐक, विचारपूस काय नंबर नाही त्याच्याकडेच मोबाईल आहे. तुमच्या घरात अख्या नंबर नाही. तात्याचा मोबाईल बंद आहे आणि तात्याचा बायपास झालं. तात्या दवाखान्यात मला 2 लाख रुपये अर्जंट पाहिजे. तसं काय नाही झालं, पण त्याचा बायपास वगैरे काय नाही पण झालं. मी दिले ना 2 लाख रुपये. तुझा लय विश्वास आहे लेकरं. तुझा लेक तुला किती हे करतोय, उल्लूत काढतोय.
हा? तू आणि तू सांगितलं होतं त्याच्यावर तिला पुरेपूर विश्वास ठेवला डोळे झाकून. बाई आपल्या तर तोंडात मारायला माणूस नाही उरला आता. नाही नाही, तो तुझ्या हाताने स्वतःच्या तोंडात मारून घेतलाय, तो नाही आला तुला मारायला. तुला किती वेळा सांगितलं होतं पिटाय झाले नाही तुला किती वेळा सांगितलं होतं मी त्याचे लाड करत जाऊ नको म्हणून अहो बाबा लालच खवळायची की त्यांना बोलत जाऊ नका त्यांना बिझनेस करायचा आहे. कधी? आता ते- 2 दिवसापूर्वी व्याजाने त्यांचे त्यानं मागे देऊन टाका ना. हा देते जाताय तुम्ही. त्या आता दात पाडून द्यायचे का त्यांना अहो बाबा तुम्हाला माहितीये का, नुसतं पैशाचाच विषय नाहीये, तो पोरगा इतका वायाला गेलाय ना. मी हिला म्हणते त्याला हो, पैसे नको होय. दाखवू. घे जुगार लाड. खेळतो. तू आकडा खेळतोय, जुगार नाही. मग? पत्ते खेळणं वेगळे. अरे ते आकडा कळतो तुला आकडा. तर आपल्या आयुष्यात कधी माहित नाही, पण म्हणतात बा ते काहीतरी आकडा असतो तो आकडा. मटक्याचा मला आकडा. एवढं माहिती हा. हा. मटक्याचा आकडा. मटक्याचा आकडा खेळतो. मला एवढं माहिती की तो गैरकानूनी काम करतो. अहो, या माझ्याकडे पैसे मग तुला आई बाप्पा सांगतात थोबड तोंडाचे, तुला कळतं का? अहो नाना, तुम्हाला सांगायला काय झालं तुला अहो तुम्ही माझं ऐकून घ्या ना दोघं. मला सांगायचं ना तू अहो मी आईला सकाळीच येऊन सांगत होते, पण तिने माझं तोंड गप करून त्याच्या तू काहून हातात गप्प सगळं बसली? काढून तुला दिलं. सांगितलं होतं ना सांगत मी. होती मला चांगलं हिच्या समोर मी गळ्यातलं हिला काढून आकडाच दिलं. कळाला नसेल. मला कळालं नाही, हिला कळत होती, सांगत होती आणि ना. मग तिचं ऐकायचं ना. पण मला वाटलं ही काय सांगते, मला कळालं, हिला कळत होतं, मला नव्हतं कळत. कौन बनेगा एक दिन में करोडपती. हा हा, हे मला तेच म्हणले, माझं पोरग म्हणलं काय सर्व्हिस येईन, गोल गोल विकणार येईन, पैसे जादा आणि होणार आहे. कानातलं बी दिले मी त्याला, गळ्यातलं बी दिलं, त्याला गरज होती म्हणून. का त्या माय 2 लाख नाही बरं का, त्या रम्याची 50,000 आहेत. तुला वावर इकल्याशिवाय पर्याय नाही. पैसे द्यायला पोरगी लग्नाला आली. तुला मी ते म्हणत होते. पोरगी लग्नाचं सोडून इकडे आता मी इकडे. काय करायचं तू सांग मला इकडे खाली. तू जर पळाल तर मी कुठे धरून आणि तुला सांगितलंय म्हणजे. तू इकडे खाली. इकडं आण त्याला इकडे खाली. इकडं आण सोड. इकडे खाली. इकडे माझ्या काय पैसे केलं? मिळाले. काय काय किती वेळा तू थांब थांब. काय मार केलं? नका. काय 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 खेळत होतो? सविस्तर विचार. मार नका. काय खेळत तू मार नका. सविस्तर विचार. काय मारू नका पुढे पुढे ये तू. 1 मिनिट. मारू नका. भाऊ 1 मिनिट आहे. कधी बायपास झालं तुझ्या बापाचं? मग तू का खोटं बोलला माझ्या संग? मारू नका बरं का तू. हाण नका त्याला, हाण तू नका. अजूनही लाडच कर अहो, हाण नका, तोंड आहे ना, देवाण मला तोंड मारायला दिलं. निघले काय तुम्ही सगळे हा, गप्प बसा जरा, मारू नका, हाणून काय होणार नाही आता. मारायचं नाही, बोलायला बोला इथं तोंडाने प्रश्न बोला. याला 50 वेळा सांगितलं लाड करीत जाऊ नको दे संध्याकाळी पैसे ते जाते पैसे देते आईला कळू नये का आता अरे मूर्खा, सोन्यासारखी बहीण लग्नाला आलीत घरात आणि तू खुशाला आकडे खेळतोय. बापाचं बायपास झालं म्हणून लोकून खोटे बोलून पैसे घेतोय. 2-2 लाख रुपये. माझ्या 2 लाखाची काय सोय? नाही थांबा ना, द्या 2 लाख. कुठे आहे पैसे? आता नाही तू म्हणला संध्याकाळी देतो. गेले ते आकडा गेला, नाही पैसे ते, गेले. तू आणला नाही येताना 50 1 लाख घेऊन येतो. कुठे आहे पैसे? चुकलं ते. माझं गळ्यातलं कुठे? माझं कानातलं कुठे आहे? मोडलं. त्या बायाची 20,000 आणली, ती बाय भांडायला घरी आली बघ. ए बाबा, येतो माझ्या मी. देऊन तुझ्या टाका, बापाला मला मारून टाकेन, तुला पैसे दिले तर आजच्या आज. 7-8 दिवसात देतो, आता नाही. रुपये नाही आज सध्या खिशात. मी म्हणत होते मम्मी हा सगळा तुझा लाड आहे. पोरगी सांगत होती मला. आणि तुला तुला लाड काय नाही शेण खाल्लं तू हं? मला सांग हं? शेण खाल्लं आता काय कुठून पैसे देणार आहे मारू नका. नाही नाही मी कुठून पैसे देणार आहे मला सांग ना देतो मी मला जगू द्यायचं नाही का काहीतरी करतो मी. आनंदाने जगू द्यायचं नाही का माझ्या लेकराच्या आयुष्याचं वाटोळ झालं देवा. आता काय वाटत झालं एवढी पोरगी सांगा ते देऊ नको आता तिला काढून काढायचं. आता खरंच काय बापास बायपास करायची वेगळं आणि जाऊ दे तू, पण तात्या माझ्या पैशाचं काय आणि म्हणजे माझ्या आम्ही काय पैशाचं देऊन काय? चुक्या नाही केल्या. आम्ही उभं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे ना पोरासाठी तुला वावर विचारावं इकून लागलं. म्हणलं तरी पैसे द्यावा लागते. तुमचे पैसे दिले बाबा मी कसं काळजी फेडणं नको. करायचं बरं आहे आपण? काय असं आता लोक दारात आलेत. मला वाटलं होतं आकडा लागन. तुला म्हणले होते ना. जिंदगीत कोणाच्याच आकडा लागलेला हा. नाही. फक्त आश्वासन येतं, आकडा कधी लागत नाही. आकडा आहे ना फक्त तात्पुरता लागतो, पैसे घेऊस तर. आणि एकदा पैसे घेतले का काही लोकांचे प्रपंच बरबाद झाले. तू काय आकडा घेऊन मग? बसला तू? तुला असं वाटत असं 50 रुपये लावले 500 रुपये तुला आले असं? 500 नाही 50 ला 5 रुपयाला 5,000. तुला कळतंय का? पण तुला कळलं का तुझ्या माग तू आईचं मंगळसूत्र मोडलंय, माझी स्वाची निशाणी होती, तू ते सुद्धा मोडलंय. कुठं फेडशील हे सगळं पाप आता? अहो, पण तेव्हाच तुम्ही त्याला विचारायचं ना भाऊ. विचारलं होतं ताई, विचारलं होतं. उद्या घेऊ, पण आज सोन्यासारखी बहीण दारात लागला आली, म्हातारा बाप झालाय, त्याला ते काय करायचं? माझ्याकडे त्याला कळतं काय? जे होतं नव्हतं ते सगळं घालवलंय मी तुझ्यासाठी. नाहीतर ना पोरांनी जर असं घर बसवल्या काय करणार आहे? काय करायचं सांग तू. ठीक आहे, आज तात्याचे माझे संमत येतं. पैसे मला 2 वर्षांनी देते तात्या, त्याचा नाही विषय काही. हिचे 20,000 येतं, काही करू, त्याचा विषय नाही. पण बावळाटा आहे, कोणत्या झाडाला जाऊन पावसता येईल? आता तुझ्या बहिणीचं लग्न कशा जीवर करू, तुझं लग्न कशा जीवर करू? आता तुम्ही एक काम करा, त्या नवरदेवाला जमलेलं त्याला फोन करून सांगा, त्याला म्हणा पैसे नाही भाऊ सध्या 2-4 महिने पुढे लग्न टाकावं लागेल. बघ तुझ्यामुळं वर्षी तुझ्यामुळं मला खोटं बोलायची वेळ आली. आता काय झालंय ना, शांत भेटले असेल हाय का नाही?
अरे हे बहिणीचं लग्न जर माग पुढे झालं ना, लोक इतकं नाव ठेवतील ना आपल्या संग, इतकं वाईट झालंय ना, हे बघून ना मला लाज वाटायला लागली. आता मी एवढा विश्वास ठेवला तुझ्यावर, आज सगळे तुझ्यामुळे सगळे मला तडा तडा बोलत होते रे. नाही आज तुम्हाला अजून काहीच नाही, तारीख धरली तुमची, सगळ्या लोकांना माहित झालंय. अजून 4 दिवसांनी लोक म्हणतील लग्न का पुढे टाका. त्याला चांगलं वाटत उत्तर असेल. देच दे, हेच उत्तर दे आता मला. जाऊ दे, हिचं होणार नाही, पण तुझं काय माहित झालं, तुझं कुणी पण होणार. तू अर्ध्या गावात माहित झालंय पोरग जुगार खेळतय म्हणून, तुला कोण पोरगी देतो. माझ्या घरात आला ना तो माझ्या समोरच येत नव्हता. मी नसलो की आईला गुलू 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 म्हणून रोज संध्याकाळी पैसे द्यायचे. आईचे सगळे लाड आहेत, एवढे लाड आहेत ना, अहो, सगळे लाड मला भोगावं करतं. लागणार आहे. माणूस लाड करतं लेकरांच्या, पण लेकरांना बी सगळे कळायला पाहिजे. भोगावं लागणार आहेत मला. आता एक घटना ते काय लहान आहे का? 35 लाख रुपयाचा फ्लॅट ऐकलाय का पोरण जुगारी पाहिजे. 35 लाखाचा डायरेक्ट इकून आई बापांनाच माहित. ना आता ना मला ना. ऐकून टाक. ते ले- आईला लेकरं जर बापाला असे ऐकून करायला टाक. लागले, आई बापाने काय करायचं? आई बापाची चूक आहे का सांगा ना तुम्ही. मग? त्याने आईला सांगितलं येड्यात काढ, ती मग? बिचारी आली, तिला तर काय कळत नाही. माझ्या माया पोटी मी माझं- दिलं. अहो, पण एक होती ना शाणी सांगणारी, तिचं तरी ऐकायचं. पण वाटलं ना हिच्या लग्नाला मदत होईल, 2 पैसे तू भेटतात. वाचलाय 2-3 लाखावर बर का. लय लय मोठी नाही गेले पैसे तात्या. एक मिनिट ध्यानात घे, लय जण फसले, तोच पोरग नाही, लय जण याच्यात मातीत गेलेत. तू वाचलाय 2-3 लाखावर, लय मोठी गेम नाही झाली, पण इथून पुढे तरी सुधार. ते आकडे फिकडे सोडून दी. मी आता कधीच नाही खेळणार. मी माझ्याकडून लय मोठी चूक झाली. तू नको खेळू बाबा, आपण आयुष्यातून उठलो रे या गोष्टीमुळे. मी आता कामाला जातो, कुठतरी काम बघतो आणि मी सगळ्यांचे त्या पैसे लोकांची हळूहळू काही करून देऊन टाक. हळूहळू फेडितो. मी पैसे नाना तुमचे पण देतो, तुमचे पण देतो, मी सगळे पैसे फेडितो. यांचे दे रे, ह्याला विश्वासाने माझ्या आडीनडीला द्या त्या. उद्यापासून कामाला जातो. अय पोरीच लग्न वेळेवर कर, पैसे देतो मी आणखी. टेन्शन नको घेऊ, लांब नको सर. वेळ ते पोरीच लग्न झालं. ना, ना, लय टेन्शन आहे पैशाचं, काय सांगायचं आता. या अजून हा तेवढे आमची वेळ सांभाळा आम्ही तुम्ही. या जवळच आहे. जवळ तू काल लोट घेतो एवढा, त्याच्याकडून घेतो पैसे, तू नको देऊ रुपये बस का. त्याच्याकडून फेडून घेतो कस तरी. बघा, जाऊ द्या. लग्नापुरते आहेत ना. तुमची तब्येत ठीक नसती, तुम्ही लय लोड नाही, नका नाही, घेऊ. तुझ्याकडे लग्नापुरते पैसे आहेत का नाही तुम्हाला सांग. नाहीये, नाही, तेवढं. तुम्ही दोघं मदत करा, तुमचे पैसे आम्ही थोडे थोडे करून देऊ. 2 लाख द्या, मी लाख देईन. तू काम करून द्यायचे यांचे पैसे. देतो मी. एवढं कसं काय लेकरं नालायक काय आणि असं तुला गावाची अक्कल लेकरं. पाहिजे होती राव. काय बोलावं तुला आता, काय शिकलेला आहे ना, इच्छाच नाही माहिती बोलायची. ग्रॅज्युएशन कम्प्लीट मग माणूस आहे. शिक्षण भरपूर आहे आपण त्याचं. काय करतो आणि काय नाही. तेवढा हुकला देऊ. मला आशा लागली होती, म्हणलं 50,000 लाख आणि रुपये येतील. परिस्थिती अशी झाली, ज्या पोरांना नोकरी लागत नाही ना, ते पोरं पैसे लालचीन याच्यात गुतूर आहे. हा हे अरे शॉर्टकट नाहीये कमवायचा धंदा. हे असं कोणी श्रीमंत होत असतं का असे? कोणी म्हणजे ढेकळं, कोणी सगळं श्रीमंत नाही होऊ शकत. आकडा घेणाऱ्याने तुझ्याकडून लाख रुपये घेतले, पण आकडा नाही त्याला जर आकडा कळत असतात ते नसते लावले 2-3 लाख रुपये जुगारी. एवढी तरी बुद्धी वापरायला पाहिजे. आपण समोरच्या कोण आकडा घेतो ना, मग तो आकडे का लोकांना वाटितोय, मग तो का श्रीमंत झाला नाही. त्यांनीच असे 2-4 पार मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पार घेतल्या असत्या ना प्रॉपर्टी आकडे देऊन. आपण एवढी बुद्धी चालायची भाऊ. हे सगळं सांगतोय, याचा अर्थ ह्यो अंदाजच सांगतोय. आकडे हे खोटे आहेत. कळालं का आता? आता नीट सरळ मार्गाने कामधंदा करायचा. काय करतो मी काम. नाही तर तुला सांगतो, वावर ऐकल्याशिवाय पर्याय नाही. मग काय? नाही वावर नका. आणि पोरीचं लग्न पुढे ढकललं ना, पोरीची इज्जत गेल्याशिवाय प्रॉब्लेम नाही. तुला सांगतो, लोक नाव ठेवणार पोरीत काहीतरी खोडा असेल हा. म्हणून पुढे ढकल. होतं ना तसं. त्या पोरीस तरी ऐका, ती शिकले सांगत यार, तुझ्यापेक्षा लहान असून तुला तिने सांगा. याच्यापेक्षा दुर्दैव काय पाहिजे. आईला हा. बी सांगत होती ती समजून. आई पण नाही कळालं मला, एवढं कळालं असतं तर कशाला एवढं झालं आईची असतं. वेडे चला. माया काय तात्या, सगळे. करा, जाऊ दे आता, देवविशेष. चला आता चहा पाणी करू चला. आणि कामाला लागू. चला परत जर दिस गावड्या तुला असं मारीन ना मी, दांडक्या खाली तुडून काढी.